नमस्कार. मी वैजनाथ गयाळे. माझी नुकतीच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब परीक्षा 2024 मधून राज्य कर निरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. मी आणि आमची सर्व भरारीची टीम तुम्हा सर्वांसाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा 2025 आणि गट क मुख्य परीक्षा 2025 साठी वेगवेगळ्या बॅचेस घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी एक होलिस्टिक बॅच, ज्यामध्ये लँग्वेज, जीएस, मेंटॉरशिप आणि टेस्ट सिरीज ह्या सर्वांचा समावेश असणार आहे. आणि प्लस सब्जेक्ट वाईज विविध बॅचेस आम्ही घेऊन आलेलो आहोत. आमची लँग्वेजच्या कंटेंट टीम मध्ये सौरभ पिसाळ सर मराठी शिकवत आहेत आणि इंग्लिश मध्ये विशाल सानप सर आणि अतुल कोळेकर सर अनुक्रमे ग्रामर आणि व्होकॅबची बॅच घेत आहेत. आणि टेस्ट सिरीज मी स्वतः वैजनाथ गयाळे मराठीची टेस्ट फ्रेम करतोय आणि इंग्लिश साठी आपल्याकडे संकेत अहिरे सर, जे की आता राज्यात 12व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत आणि आमच्या दोघांचा स्कोर 85 प्लस राहिलेला आहे. आणि इंग्लिशचे जे कंटेंट शिकवत आहेत विशाल सानप सर आणि अतुल कोळेकर सर, त्यांचाही इंग्लिशचा स्कोर 45 प्लस आउट ऑफ 50 होता. तर अशा प्रकारे आम्ही सर्व टीम या ठिकाणी काम करत आहोत. टेस्ट सिरीजच्या बद्दल जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर टेस्ट सिरीज फ्रेम करत असताना मी आणि संकेत सरांनी आम्ही 2020 पासून सर्व मेन्स दिलेले आहेत. राज्यसेवा असेल, फॉरेस्ट असेल, कंबाईनच्या मेन्स असतील, यांचा अभ्यास पुन्हा एकदा करून ते क्वेश्चन्स कसे फ्रेम करायचे याच्यावरती विचार करून आम्ही टेस्ट सिरीज फ्रेम केलेला आहे. तर टेस्ट सिरीज मध्ये आम्ही काही प्रिकॉशन्स घेतलेले आहेत. आयोगासारखं पॅटर्न ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं त्या सर्व गोष्टी आम्ही त्या टेस्ट सिरीज मध्ये त्याची काळजी घेतलेली आहे. तर लेंथ ऑफ द पेपर असेल, वर्ड लिमिट, त्यानंतर पीवायक्यूचं रिपिटेशन, किती प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये पीवायक्यूचं रिपिटेशन झालेलं आहे, त्यानंतर क्वेश्चनची अरेंजमेंट कशी ठेवायची, टॉपिक वाईज अरेंजमेंट आणि डिफिकल्टी वाईज अरेंजमेंट कशी ठेवायची याच्यावरती स्पेसिफिकली काम झालेलं आहे. त्यानंतर व्याकरणावरती किती क्वेश्चन्स ठेवायचे, शब्दसंग्रहावरती क्वेश्चन्स किती ठेवायचे आणि उतारा कशा प्रकारे ठेवायचा आणि कुठे ठेवायचा याच्यावरती सुद्धा आम्ही बारकाईने विचार करून ते क्वेश्चन्स अरेंज केलेले आहेत. त्यानंतर आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन्स आयोग कशा पद्धतीने विचारतं आणि किती विचारतं याच्यावरती विचार करून आम्ही ते क्वेश्चन्स ठेवलेले आहेत. त्यानंतर डेटा कशा प्रकारे अरेंज करायचं, फॅक्ट्स किती ठेवायचे, रूल्स म्हणजे नियमांवरती क्वेश्चन्स आयोग विचारतं, तर नियम किती प्रकारे विचारायचं आणि फॅक्ट्स, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती जे क्वेश्चन्स येतात ऍप्लिकेशन बेस, ते क्वेश्चन्स कशा पद्धतीने अरेंज करायचे याच्यावरती देखील विचार करूनच ते क्वेश्चन्स आम्ही फ्रेम केलेले आहेत. याच्यासोबतच आयोग कंटेंट सोडून अजून किती प्रकारे चुकवू शकतं, किती प्रकारे सिली मिस्टेक होऊ शकतात, लॅक ऑफ रिव्हिजन मुळे कशा पद्धतीने क्वेश्चन्स चुकतात, या सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे. आता आयोगाने रिसेंटली एक नवीन ओएमआर आणलेले आहे, 5 वर्तुळ असणारी ओएमआर, ती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. याच्यासोबत अजून एक गोष्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, ती सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे टेस्ट सिरीज सोबत आम्ही प्रत्येक टेस्टला तुम्हाला टेस्ट सिरीज अनालिसिस फॉर्म देणार आहोत. तर त्या टेस्ट सिरीज अनालिसिस मध्ये क्वेश्चन्स तुमचे टेस्ट सिरीज मध्ये किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न चुकले आणि किती प्रश्न सोडवायचे राहिले आणि ते का सोडवायचे राहिले याचा अनालिसिस फॉर्म असणार आहे. त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स असणार आहेत. मराठीमध्ये व्याकरणाचे किती बरोबर आले, शब्दसंग्रहाचे किती बरोबर आले आणि उतार्याचे किती बरोबर आले, किती चुकले आणि किती स्किप केले याचा तो फॉर्म असणार आहे. इंग्लिशमध्ये सेमच ग्रामरचे क्वेश्चन तुमचे किती बरोबर आले, किती चुकले आणि किती स्किप केले, त्यामध्ये टॉपिक वाईज अरेंजमेंट असणार आहे. कुठल्या टॉपिकचे प्रश्न तुमचे चुकले, कुठल्या टॉपिकचे प्रश्न बरोबर आले आणि कुठल्या टॉपिकचे प्रश्न तुम्ही स्किप केले याचा देखील त्याच्यामध्ये समावेश असणार आहे. त्यानंतर वेळेची अरेंजमेंट, वेळेचं नियोजन तुम्ही कसं केलं, मराठी तुम्ही किती वेळात सोडवलं, मराठी व्याकरण शब्दसंग्रह तुम्ही किती वेळात सॉल्व्ह केलं आणि पॅसेज किती वेळात सॉल्व्ह केलं, इंग्लिशचं ग्रामर व्होकॅब तुम्ही किती वेळात सॉल्व्ह केलं आणि पॅसेज किती वेळात सॉल्व्ह केलं. हे फॉर्म देण्यामागे उद्देश काय, कारण आयोगाने ह्या वेळेस 5 वर्तुळ असणारी ओएमआर तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही तुमच्या वेळेअभावी काही क्वेश्चन सोडवायचे राहिले तर ते क्वेश्चन्स तुमचे निगेटिव्ह होणार आहेत. त्यामुळे हे अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे आणि याच्यातून तुम्हाला तुमचे कोणते टॉपिकचे प्रश्न चुकतायत, कशा प्रकारचे क्वेश्चन चुकतायत याचं पण अनालिसिस होणार आहे आणि लगेच इमिजिएटली पुढच्या टेस्टला तुम्हाला त्या टॉपिक वरती वर्कआउट करता येणार आहे आणि त्यांची इम्प्रूव्हमेंट करता येणार.
आणि अशी प्रत्येक टेस्ट वाईज आपण इम्प्रूव्हमेंट करणार आहे, जेणेकरून 10व्या टेस्ट पर्यंत तुमच्या सगळ्या प्रकारच्या चुकांवरती काम करता येईल आणि तुमचे मार्क्स वाढतील. या पद्धतीने आपण टेस्ट सिरीज फ्रेम केलेली आहे. आणि पहिली टेस्ट 15 फेब्रुवारीला जी आम्ही अपलोड करणार आहोत ती सर्वांसाठी मोफत असणार आहे. त्या टेस्टचं रेकॉर्डिंगचं काम आता चालू आहे. तर पहिल्या टेस्ट नंतर लगेच आम्ही तुम्हाला एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ अवेलेबल करून देणार आहोत. तर सर्वांनी पहिली टेस्ट अवश्य द्या. त्यानंतर पहिल्या टेस्ट नंतर तुम्हाला जर वाटलं की ही टेस्ट सिरीज वर्थ गिविंग आहे, म्हणजे टेस्ट सिरीज जर तुम्हाला समाधानकारक वाटली तर तुम्ही जॉईन करू शकता. मी आणि संकेत सरांनी ऑलरेडी मागचा महिनाभर फक्त मराठी इंग्लिशच्या टेस्ट वरती काम करत आहोत. मराठी इंग्लिशचे प्रश्न काढून झाले तर आम्ही जीएस वरती शिफ्ट होत आहोत त्याचे एक्सप्लेनेशन रेकॉर्ड करून. तर तुम्ही अवश्य ही टेस्ट सिरीज द्या. त्यानंतर जीएस ची पण टेस्ट 15 मार्च पासून तुम्हाला अवेलेबल होणार आहे. जीएस ला पण आपली पूर्ण टीम, कमीत कमी 10 लोकांची टीम आपली जीएसच्या टेस्ट सिरीजसाठी काम करते आहे. तर दोन्ही पेपरचा एक होलिस्टिक अभ्यास करून रिसेंट पीवायक्यूज म्हणजे कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, ग्रुप सी असेल, त्यानंतर वनसेवा असेल, डिपार्टमेंटल एक्साइज पीएसआय असेल, डिपार्टमेंटल पीएसआय असेल, एएसओ असतील, ह्या सर्व एक्झाम्सला आलेल्या क्वेश्चनचा, त्या क्वेश्चनच्या टाईपचा, एखाद्या टॉपिक वरती किती टाईपचे क्वेश्चन्स येतात याचा अभ्यास करूनच आम्ही ही टेस्ट सिरीज फ्रेम केलेली आहे. आणि टेस्ट सिरीज थोडेसे अवघड कॅटेगरीचे आहे, त्यामुळे तुम्ही डिमोरलाइज होऊ नका, हे आधीच क्लिअर करतो. कारण टेस्ट सिरीज आम्ही मार्कांसाठी बनवलेली नाही. टेस्ट सिरीज पूर्णपणे तुमचं प्रत्येक सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन व्हावं, जे रिसेंटली विचारलेत, आणि तुमच्या चुकांवरती तुम्हाला काम करता यावं, यासाठी टेस्ट सिरीज बनवली आहे. तर तुम्ही अवश्य ती टेस्ट सिरीज द्या. पहिली टेस्ट तरी द्या, ती मोफत आहे. आणि त्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करण्याबद्दल विचार करा. थँक्यू.